10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Let's play. पहिला चेंडू पाहतोय आपण या स्पर्धेचा. बाबू महाली बॉलिंग ट्रॅकवर, स्ट्रायकर एंड कडे फलंदाज होता. पण पहिला प्रज्ञेश एक चांगला दाखड खेळाडू आहे, त्याला 7 मात्र आपण पाहिली. दुसऱ्या बाजूने सोनू, ग्रेटेस्ट ऑल टाइम आपण बघितलं हे 2 बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतात. परंतु लेजंड मध्ये आपण बघितलं तर बाबू महाली यांना नेहमीच पाहत असतोय. चांगली गोलंदाजी करण्याची कला त्यांच्याकडे. मांडंटी पावट्याचं षटक. हा दुसरा चेंडू पाहतोय. लाऊड अपील, प्ले अँड मिस. गुड बॉलिंग बा मिस्टर बाबू. ही खासियत आहे या गोलंदाजाची. ज्याप्रमाणे आपण बघितलं ना तर गोलंदाजीमध्ये विविधता, प्रत्येक चेंडू वेगळ्या टप्प्यावर फेकण्याची क्षमता दर्शवतोय. सातत्याने एक्सपिरियन्स आहे तो पणारा लावलाय. सध्या तरी 2 चेंडू पाहिलेत. यावेळेला मिड विकेटला लेफ्ट केला, चेंडू निघून गेलाय. मिड विकेट, सीमा रेखा पार. हालाय शानदार SBL षटकार. थँक्यू डीजे. काय गुड साऊंड सिस्टमने ठोकलेला हा मिड विकेटला. पण पाहिलं दमदार सोनूनं षटकार. पहिल्या SBLचा षटकार ठोकण्याचा पराक्रम केलाय सोनूनं. परंतु कमबॅक केला जाईल का बॉलरच्या देखील माध्यमातून? हो, यालाच म्हटलं होतं कमबॅक. बारी सबकी बारी. पहले थी बल्लेबाज की बारी, अब बन गए है गेंदबाज उसके ऊपर भारी. और उन्हीं की विकेट अपनी टीम को दिला दी. सोनू बैक टू द डगआउट गॉन. थँक्यू डीजे. दॅट्स अ ग्रेट कमबॅक. आपण बघितलं काय चेंडू होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं होता. तोच फटका खेळायचा होता. परंतु यावेळेला जो चेंडू होता ना थोडासा टप्पा मागे होता. तो खेळण्याचा प्रयत्न होता ना तो व्यवस्थित चेंडूवरची नजर नव्हती. तेच कारण चेंडूला पूर्णपणे हाफ वॉलीवर घेऊ शकले नाहीये. मिस केला आणि नक्कीच लेग स्टंप मात्र उखाडला गेला. ग्रेट कमबॅक पाहतोय आपण. न्यू बॅटर राजेंद्र मैदानाच्या आतमध्ये. बघा ना षटकार पडल्यानंतर कसं कमबॅक करायचं, तर हे असं कमबॅक करायचं. आणि हे आपल्याला पाहायला मिळतंय. ज्याप्रमाणे पहिला फलंदाज बाद झाला पण पाहिलं तर सोनू. राजेंद्र मैदानाच्या आतमध्ये. हो, इथेही काहीतरी विपरीत घडलंय. नक्कीच काहीतरी आवाज आला देखील होता. परंतु थोडंसं कीपरचं सहकार्य नाही मिळालं. चेंडू आला डॉट. धावसंख्या 7. हँडंट्री पॉवर प्लेचं षटक आहे. 5 चेंडू फेकून झाले. एक षटकार पडलाय देखील. कमबॅक काय अतिशय चांगलं केलं. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग डॉट चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. षटक मात्र समाप्त झालंय. यशस्वी षटकाची समाप्ती. मांडंट्री पॉवर प्लेच्या षटकामध्ये आलेल्या धावा 7. गडी गमावला 1 सोनूला. मात्र दुसऱ्या षटकामध्ये खेळ कसा होतोय हे देखील पाहणार आहोत आपण. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा, बघत राहा. नक्कीच हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजे सातवली प्रीमियर लीग. एक छोटासा ब्रेक. साईनाथ महाराज की जय. तुम्ही धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण पाहतोय मग विलासदादांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचाच देखील संघ खेळताना पाहायला मिळेल. वाघोबा फायटर्स. आणि या संघाचे संघ मालक आहेत विलासदादा बाडान. दादा आपलं देखील आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. अगदी आपण पाहिलं तर मग
प्रवीणजी भीमरा देखील यांचा देखील शुभागमन झालेला आहे, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. वैया दुसऱ्या षटक फेकण्यासाठी आलेला गोलंदाज इम्तियाज यावेळेला मिसफील्ड झाले. मिसफील्ड मात्र नक्कीच त्याचा फायदा मोठा मिळेल पाहायला मिळत आहे. हा चेंडू निघून गेला अगदी अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. नक्कीच चांगलं गीत ऐकायला मिळालंय, परंतु तिसऱ्या अंपरचा नक्कीच आमच्यापर्यंत डिसिजन सुद्धा पोहोचलंय. इट्स अ फेअर डिलेव्हरी, कारण की नक्कीच खाली जाणारा चेंडू होता आणि ते पाहिलं गेलं. चौकार जरूर मिळालाय. टीमची टोटलमध्ये वाढ झाली दुहेरी अंकामध्ये 11. 1 विकेट लॉस. इम्तियाजचं स्वागत चौकारानं केलंय, परंतु काय टचमध्ये दिसून आला इथे फलंदाज प्रज्ञेश. गुड बॅटर आहे. फोर्स केला. हो लॉंग ऑफला क्लिअर करणारा फटका निघून गेला सीधा बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा मोठा धमाका. एसपीएल षटकार. थँक्यू. डीजे ओव्हर पिच चेंडू सापडला. आक्रमण केले आता प्रगणेशनं. काय जबरदस्त फलंदाजी. 2 उत्तुंग मोठे फाटके. यावेळेला पुन्हा एकदा, परंतु उंची आहे. झेल पकडला. या वेळेला मोठा फलंदाज पाहिला, पण प्रज्ञेश चांगल्या टच मध्ये होता. अगदी सुंदर फटकेबाजी करत होता, परंतु आणखीन एक मोठा फटका नाहक प्रयत्न फसला जातोय. आणि मात्र आपण पाहिलं तर स्वप्नीलचा एक चांगला कॅच पाहायला मिळाला आणि प्रज्ञेशच्या खेळीला देखील विराम लावला जातोय. गॉन. या धावसंख्येवर दुसरा गडी बाद झाला. डीजेच्या माध्यमातून देखील चांगली गीतं ऐकवली जात आहेत. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर मग साबणी हिंदवी स्वराज्य आपले लिही जाणे इतिहास गाथा. असा हा जाणता राजा तयाचे चिन्ह जुगवितो माता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नक्कीच मग आपण पाहिला कमबॅक डिलिव्हरी फेकली इम्तियाजने. सतीश यावेळेला हलक्या हाताने डोका डायरेक्ट धाव असू शकते, परंतु मात्र धोका टाळला. ज्याप्रमाणे प्रज्ञेशने जी बॅटिंग केली होती कदाचित असं वाटलं होतं की व्हेरी डेंजरस मॅन, परंतु नक्कीच त्याला वेळेच्या आधी मात्र बंधन आणलंय. टोटल 18 आहेत. फेकून झालेले चेंडू आपण पाहिले 4. आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात या ओव्हर्समध्ये. लेट कट करण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडू नक्कीच आपण पाहतो या षटकामध्ये महत्त्वपूर्ण असेल हा डॉट चेंडू. फेकून झालेले चेंडू 5. 18 धावा फलकावर. इथे आपण पाहिलं तर नक्कीच कमबॅक थोडं केलंय हे म्हणायला हरकत नाहीये इम्तियाजने. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. बॅक अगेन डॉट डिलिव्हरीज न आपण पाहिलं तर मग षटकाची समाप्ती. गुड कमबॅक बाय मिस्टर इम्तियाज. 18 धावसंख्या, 2 गडी गमावलेत. नक्कीच आतापर्यंत 2 षटक समाप्ती झाले. सरासरी आहे 9ची, परंतु 2 षटकामध्ये किती सरासरी होईल ते देखील आपण पाहणार. जाऊया टीजे ऑपरेटर यांच्याकडे. धन्यवाद डीजे. थँक्यू सो मच. तर माते आणि माता भरेक आहे फक्त विलांटीचा. एक जन्म घेते रे कुशीत घेते. अशा या माते आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आलेल्या माझ्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि अतिथी कक्षामध्ये असलेल्या
प्रमुख अतिथींचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सातिवले प्रीमियर लीग मध्ये. आकाश गोगलदरे तिसरं षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. विलास वाडान यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 1100 रुपयाचं कॅश प्राइज मात्र ऑन झालंय आकाश गोगलदरे या गोलंदाजाला. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण 2 बॅटर पाहतोय, सतीश अँड राजेंद्र. सध्या आपण पाहिलं तर सतीश ऑन स्ट्राइक वरती आहे. आकाशचा पहिला बॉल तेज तरार होता, वेगामध्ये बीट केलं या ठिकाणी सतीश या बॅटरला. हा डॉट बॉल. अतिशय जबरदस्त आहे स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेले हे सुंदर सातिवली गाव आणि या सातिवली गावामध्ये एक बिरसा मुंडा क्रीडांगण नगरी आपण पाहतोय आणि त्या क्रीडांगण नगरीवरती सातिवली प्रीमियर लीगचं हे पर्व चौथं. यावेळेस हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू हा वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकण्याकरिता निश्चितच ओळखलं गेलंय आकाश गुगलदरे या खेळाडूला. मागच्या वर्षी देखील आकाशनं चांगला खेळ जरूर केला होता. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक हा डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक 3 डॉट डिलिव्हरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या आकाशच्या माध्यमातून. अगदी बॅटरचं फुटवर ओळखलंय आकाशनं आणि त्याला अनुसरून हे चेंडूचे वेगवेगळे टप्पे मैदानाच्या आतमध्ये टाकले जात आहेत. धावफलक आपण पाहिलं तर 18 या धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक डॉट बॉल. काय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर आकाश गुगलदरे या खेळाडूचा. सध्या तरी आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 4 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये टाकले गेलेत. कदाचित आणखी 2 चेंडू जर डॉट आले तर मिड ऑन ओव्हर देखील पाहायला मिळेल. पहिला मॅच आपण पाहतोय सातिवली प्रीमियर लीग मधला. यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 5 चेंडू मात्र डॉट टाकले गेलेत. कदाचित 6वा बॉल जर या ठिकाणी डॉट आला तर मग अंकित कोराटकडनं 500, प्रवीण वाडांदादांकडनं 500. हा चेंडू जर डॉट आला तर यावेळेस आपण पाहतो झेल होईल का. हो 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 डॉट आलाय, विकेट देखील आलाय, कॅश प्राइज देखील मिळालं जाईल. विकेट मिड ऑन ओव्हर. काय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आकाश कडनं. आपल्यामध्ये असलेली क्षमता, आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता, आपल्यामध्ये असलेलं कॉन्फिडन्स या ठिकाणी अगदी पणाला लावलं गेलं आणि काय हे तिसरं षटक टाकलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. विकेट मिड ऑन ओव्हर. अप्रतिम बॉलिंग परफॉर्मन्स. डेफिनेटली आपण बघितलं तर गोलंदाजाला कॅश प्राइज मिळाला, परंतु बाबूदादांनी जो कॅच पकडला त्या कॅचला सुद्धा इम्प्रेस होऊन आपण विलासदादांकडून आलेले 500 रुपये आणि मनीष दादांकडून आलेले 500 एकूण 1000 रुपयाचं पारितोषिक बाबूदादा महाले यांना देखील दिला जाईल. हीच तर आहे खासियत सातिवली प्रीमियर लीगची. सुरुवात मात्र जबरदस्त झाली आहे, परंतु सध्या तरी आपण या ठिकाणी पाहिलं तर थोडीशी बॅकफूटची टीम पाहायला मिळते तुषार 11. परंतु आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. अजून सुद्धा एक शेवटचं षटक बाकी आहे. धावफलक आपण पाहिलं तर 18 वरती थांबले जयेश. आता मात्र राजेंद्र याला चांगला खेळ करावा लागेल. यावेळेस फटका चांगला आहे ऑफ साइडला. शॉट मिडॉपला मात्र क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी बाबू महाळे यांच्या माध्यमातून चेंडूला अडवलं गेलं. एक सिंगल धाव आता मात्र कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय 19च्या घरामध्ये. चौथं षटक टाकण्याकरता आदित्य हा इन झाला. हा चेंडू आपण पाहिला तर ऑफ्टमच्या बाहेर जाणारा बॉल होता. पंच आपण पाहिले रुपेश दांडेकर सरांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी हा वाईट बॉलचा इशारा आमच्या गुणलेकर पर्यंत पोहोचवला गेलाय. धाव फलक जाऊन पोहोचलाय 20 आकड्यावरती. यावेळेस आणखी एक हा डॉट बॉल पाहायला मिळतोय आदित्यच्या माध्यमातून. वुडलेन वरती ही चेंडूची हाताळणी केली होती आणि तिथून मात्र चेंडूला थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न केला आणि हसमुख आहे
आणि तो देखील झेलच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅटिंग लाईफलाईन आहे ती थोडीशी चुकीची पाहायला जरूर मिळते. अजून सुद्धा आपण पाहिलं तर शेवटच्या षटकातील चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 3 आणि 3 चेंडूमध्ये या ठिकाणी कमीत कमी 10 धावा जरी आल्या तरी मात्र एक फायटिंग टोटल स्कोर जरूर पाहायला मिळेल. सुरुवात अप्रतिम झाली होती. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर एक सिंगल, त्याच्यानंतर चौकार देखील लागला होता, एक षटकार देखील आला होता. परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर सुरुवातीला पहिल्याच ओव्हरमध्ये बाबू महालेने कमबॅक केला. त्याच्यानंतर दुसरं षटक आपण आम्हाला इम्तियाजनं टाकलं गेलं, ते देखील चांगलं. त्याच्यानंतर आकाशचं षटक देखील खूप चांगलं पाहायला मिळालं. आता मात्र आदित्य च्या मार्फत देखील हे चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. विल्सन आला न्यू बॅटर आणि विल्सनच्या माध्यमातून देखील हा डॉट बॉल मात्र खेळला गेला. षटकातील पुढचा बॉल यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. पॉइंटच्या डोक्यावरनं 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे आलेत, चेंडूला फील्ड करतायत. परंतु त्या अगोदर आपण पाहिलं या ठिकाणी तर 3 धावा ह्या पलून पूर्ण केल्या गेल्यात. आता मात्र धावसंख्येला मात्र थोडासा वेग, गती, चालना या ठिकाणी मिळाली गेले. धावफलक जाऊन पोहोचले या 3च्या साह्यानं 23-23 आकड्यावरती. अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं तर शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी बाकी आहे. त्यानंतर होणारा मॅच त्याचे देखील अनाउन्समेंट आम्ही करू. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राजेंद्रने केला होता, परंतु लेग बाईसच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 24 आकड्यावरती आणि लक्ष असणार आहे 25 धावांचं. यानंतर होणारा मॅच आपण पाहणार आहोत गावदेवी वॉरियर्स अँड गावदेवी स्पोर्ट या 2 टीम मध्ये. चला टॉस साठी आपण रेडी राहायचंय. टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक मित्र सज्ज असतील. मिस्टर जयेश टुकले. थँक्यू डीजे. तुम्हाला देणार आहोत संधी आम्ही, परंतु एक टॉस आहे. दुसरा ऑफिशियल मॅच असेल SPLचा. गावदेवी स्पोर्ट्स आणि गावदेवी वॉरियर्स जे टीम्स असतील चला 2 कर्णधार या. विजय, गावदेवी स्पोर्ट्स आणि वॉरियर्स. चला कर्णधार या प्लीज. टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करणार आहोत. या मॅचचा देखील खूप महत्त्वाचा मॅच असेल. अगदी वेळेला सहकार्य करा. 4 ओव्हरचा खेळ आपण बघितला. अफाट मोठी सुरुवात आपण पाहिला प्रज्ञेश या खेळाडूने मिळवून दिली होती, परंतु त्या सुरुवातीला आपण पाहिलं तर मग कुठेतरी खंडित करण्याचं कार्य गोलंदाजानं केलं. भरपूर चांगलं कमबॅक. आता थोडंसं आपण बघितलं तर चिंताजनक हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल. चला कर्णधार या 2. बघा कर्णधार अजून आलेले नाही आहेत आपण टॉस साठी. आणि त्याची माळी साहेबांचा देखील पुन्हा एकदा शुभागमन झालंय. रणनीती आखली जाईल, परंतु टॉस आहे त्या टॉस साठी मी पुन्हा एकदा नम्र विनंती करतोय 2 कर्णधारांना या आपण टॉस बॉक्स दिशेने. विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठला. विठ्ठल, 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 विठ्ठल,
थँक्यू डीजे. चला आपण टॉस करण्यासाठी विनंती करतोय आता नक्कीच मंचावरून नक्कीच सचिनजी पडवले साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया या मॅचचा. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर साहेब आपण यामध्ये कॉइन आपण पाहतोय स्पिन केला जाईल छापा आणि काटा. कोण कॉल देते आपसमध्ये ठरवा. छापा एस येतोय छापा. साहेब आपण शुभेच्छा द्या आणि मंचावर विराजमान व्हा. छापा कॉल दिला होता आलाय छापा. टॉस जिंकलाय 4 ओव्हरचा मॅच आहे. काय निवडेल. फिल्डिंग. सातवी प्रीमियर लीग साठी आतुरता किती तुमची देखील होती. पूर्ण वर्ष आतुरता असते. पूर्ण वर्ष आतुरता असते. मग काय खास तयारी काय केली आहे मॅचसाठी तुम्ही. तयारी तर तीच बॅटिंग बॉलिंग अजून काय आपले फिल्डर आहेत. काय वाटते तुम्हाला. नक्कीच बॅटिंग बॉलिंग चांगली परंतु कोणते खेळाडू चांगले कार्य करतील. दिग्गज आहे, मनीष आहे, वीरू आहे. सातवी प्रीमियर लीग बद्दल काय म्हणणार तुम्ही. खूप छान, अति सुंदर. दोन शब्दामध्ये बोलतायत आपण जाऊया गावदी बॉलर टीमकडे. तुम्ही टॉस जिंकला काय निवडला. फिल्डिंग निवडली. बॅटिंग करायची आहे तिथे. आपण बघितलं तुमचा जर खेळ बघितला तर चांगला होऊ शकतो. तुम्ही सुद्धा सातवी प्रीमियर लीग साठी नक्कीच कशा प्रकारचा अभ्यास केला आहे. कारण की ही लीग खेळण्याची खूप म्हणजे उत्सुक होतो मी या लीगसाठी. कारण की शानदार ऑर्गनाईज केलेलं आणि हे ऑर्गनाईज बघून तुम्ही खूप म्हणजे एकदम हे झालो. कारण की फायनल असं वाटतं की आपणच म्हणजे जिंकावी असे वाटते. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा येते. बेस्ट ऑफ लक. चर्चा भरपूर करायची होती पण थोडा वेळ नाही आहे. मॅचला होती सुरुवात. तुम्हाला देखील बेस्ट ऑफ लक. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहे तिथे विजयची भोई. थँक्यू सो मच मिस्टर जेडी. प्रग्नेश बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. दोन बॅटर आकाश अँड उमेश ही जोडी सलामवीर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिला बॉल इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. आकाश डॉटच्या स्वरूपामध्ये बघितलं करू शकतोय. यावेळेला इनफिल्डच्या वरून फटका खेळला. गॅप मध्ये वेगानं चाललाय. बाउंड्री लाईनच्या पार निघून गेलाय आणि हा आलाय SPL मधील दमदार शानदार सदाबहार असरदार सावकार 4 धावा. थँक्यू डीजे. विजय आपण आकाश या खेळाडूला बघितला तर वेळेवर त्याला थांबावं लागेल ना तर हा मैदानाच्या आतमध्ये खेळाडू थांबला तर मग थांबणार नाही आहे. ए ग्रेटेस्ट ऑल टाइम प्लेयर्स बिग हिटर मिस्टर आकाश. हा चेंडू आपण पाहिला थोडा दिशेने दिसून आला. यस पंच तेच म्हणतायत इट्स अ वाईट. खराब चेंडू. प्रग्नेश बॅटिंग चांगली केली होती प्रग्नेशने कुठेतरी धाव फलक थांबला. तो जी सुरुवात झाली होती ना त्या अनुषंगाने मात्र आपण पाहिली आहे टार्गेट वाढायला पाहिजे होतं. शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय मात्र हा पुल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुल बाहेर गुल बाहेर गुल. 4 धावांसाठी हालाय चौकार. थँक्यू डीजे. विजय आपण पाहिली आहे KBM विनर आहे मागच्या सीझनची. ऑन दी राईज या वेळेला शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता. हा चेंडू थोडासा गुडलँड स्पॉटवर होता. तिथून मिड विकेटला खेचण्याचा प्रयत्न होता आकाशच्या माध्यमातून. आकाश असा खेळाडू आहे त्याच्या नावी आपण बघितलं तर एकाच षटकामध्ये 7 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील आहे. परंतु तो विक्रम मात्र आपण पाहिला तर कामांच्या विभागामध्ये त्यांना देखील केला होता. इथे विश्लेषण करायचं झालं तर 9 धाव फळकावर आहेत. सध्या तरी चांगला टच मध्ये आहे. फोर्स केलाय गॅप मध्ये आहे चेंडू वेगानं अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी आणखीन एक आलाय आकाशच्या बॅट मधून. खणखणीत ताबडतोब आलाय चौकार आणि या चौकारानं टीमचं टोटल वाढलंय. टीमचं टोटल जाऊन पोहोचलं गेलंय 13 आकड्यावर. एकत्र टाळ्या वाजल्या पाहिजे. 1 2 3
अगदी आपण पाहिलं का सुरेख आपण पाहिली बॅटिंग केली जाते. आता आता मिड विकेटला फर्स्ट लाईव्ह फटका. झेल मात्र या वेळेला पकडला गेलाय. आकाशचा मात्र खेळ समाप्त होईल इथे. मोठा खेळाडू बाद केलाय, परंतु जाता जाता आकाशनं मात्र आपली कामगिरी पूर्ण केली आहे. पहिला मोठा धक्का 13 या धावसंख्येवर केबीएम स्पोर्ट्सला मैदानाच्या मध्ये लागलाय. थैंक यू. डेफिनेटली 13 रन हो चुके हैं. अभी भी 12 रनों की ज़रूरत है मुकाबला जीतने के लिए. पहले ओवर का खेल हमने देखा, एक विकेट चटकाए, लेकिन ये मुकाबला अगर तुषार 11 को टीम को यहाँ से जीतना है ना, तो कहीं ना कहीं हर एक गेंदबाज को यहाँ से अब विकेट टेकिंग वाली गेंदबाजी करनी होगी, तब जाके एक मौका बन सकता है ये पहला वाला मुकाबला जीतने के लिए. कहीं ना कहीं तुषार 11 टीम के ओनर हमने देखा, राजू दादा को देखा था, और उनको स्टार्ट तो बेहतर नहीं मिला था, लेकिन बीच में कहीं ना कहीं पारी फंस सी गई. उमेश का साथ देने अब स्वप्निल आए मैदान के अंदर. गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज अजहर. अजहर अपनी गेंदबाजी में कुछ दिखाएंगे. असर दिखाना तो पड़ेगा, क्योंकि ये मुकाबला अगर आपको जीतना है तो यहाँ से अब आपको भी विकेट चटकाने का प्रयास करना होगा. ये गेंद रफ्तार से डाली हुई थी, लेकिन खराब दिशा में, यानी कि एक्स्ट्रा रन्स मिलेगा. वाइट गेंद का इशारा था, वाइट गेंद के साथ रन संख्या आगे बढ़ेगी 14 रनों पर, यानी कि मुकाबला भी जीतने के लिए 11 रनों की जरूरत है. आसान हो गए, लेकिन ये मुकाबला समाप्त नहीं हुआ है. शॉर्ट पिच थी, नहीं है फुल टॉस थी. ऐसा लग रहा था यहाँ से कि बीच में थोड़ा क्लियर नहीं हुआ, लेकिन फुल टॉस गेंद थी. फुल टॉस गेंद को नो करार दिया गया है, क्योंकि ये कमर के ऊपर ज़्यादा फेंकी थी गेंद. बीमर गेंद का इशारे यहाँ पे आ चुका है, तो इसी के साथ अब मौका मिलेगा विजय. एक ऐसी वाली गेंद है ना, जो गेंद हमेशा कहते हैं कि लोहा गर्म है मार दो भातोड़ा, ये वो वाली गेंद है, फ्री हिट वाली गेंद. क्योंकि ये गेंद कोई छोड़ना नहीं चाहेगा बल्लेबाज. 18 रन बन चुके हैं, 16 रन बन चुके हैं, 16 रन बन चुके हैं. ये फ्री हिट वाली गेंद. स्वप्निल थे, सामना कर रहे थे इस फ्री वाली गेट का, लेकिन फायदा नहीं उठा पाए. अजहर ने कम बाकी किया है, क्योंकि जरूरत है अपनी टीम के लिए विकेट चटकाना, लेकिन विकेट वो चटकाने में तो नाकामयाब रहे. लेकिन कोशिश हर एक गेंद पे वही करनी होगी अगर तुषार 11 को ये मुकाबला जीतना है तो. इस बार शॉर्ट पिच गेंद, वहां पे खिलाड़ी है, लेकिन खिलाड़ी के सर के ऊपर से गेंद गई 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 बाउंड्री के पार. 6 रन, 6 रन. थँक यू डीजे. मंचावर नुकतंच शुभागमन झालंय शशिकांतजी मदाणे साहेबांचा. साहेब आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 22 आकड्यावर, म्हणजे 3 धाव्यांची गरज आहे आता सामना जिंकण्यासाठी. केबीएम अगदी फ्रंट फुटवर या मॅच मध्ये आली आहे. सरळ फटका खेळलाय काऊ कॉर्नरच्या दिशेमध्ये. फिल्डर आहेत तिकडे. एक धाव मात्र मी यायला. एका धावेनं टीमच्या टोटल मध्ये वाढ झाले. सातवी प्रीमियर लीग आपण पाहिलं ना, जसं म्हटलं जातंय ना की टेन्शनवरचे एकमेव मात्रा म्हणजे सातवी प्रीमियर लीगची ही मोठीवाली जत्रा, आणि ती सुरुवात झाली आजपासून. 2 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अगदी सहज आणि सोपं असं हे टार्गेट केलं केबीएम टीमने. पुन्हा एकदा आपण बघितलं तर शॉर्ट पिच होता. रुपेश जाधव दादांचा देखील इथे शुभागमन झाले. दादा आपल्या देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय.
डेफिनेटली आपण पाहिलं एका धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. सातिवली प्रीमियर लीग सीझन 4चा पहिला मॅच कोणाच्या नावावर, तर तो कदाचित आपण पाहिलं तर KBMच्या नावावर प्रगणेशचा प्रयत्न होता आणि यस डेफिनेटली विनिंग धाव मात्र ते कंप्लीट केली आहे आणि पहिला मोठा विजय संपादन केला या सातिवली प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये KBM स्पोर्ट्स या संघाने. अतिशय आपण बघितलं तर शेक हँड करायचं आहे, लक्ष असू द्या, कारण की सातिवली प्रीमियर लीग सीझन 4 या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्यामदादा जाधव यांना पाहतोय आपण.